आपटी रामपूर येथे जागतिक महिला दिन आणि सावित्रीबाई फुले यांचा स्मृती दिन व महिला सक्षमीकरण मेळावा संपन्न। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून। राळेगाव तालुक्यातील आपटी रामपूर येथे दिनांक 10 मार्च 2026 रोजी सार्वजनिक ठिकाणी जागतिक महिला सक्षमीकरण अत्यंत वेगळ्या उपक्रमशील पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने महिलांच्या सन्मानासाठी जिल्हा परिषद शाळेतून रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये ज्येष्ठ नागरिक यांचा सहभाग होता। या मेळाव्याच्या दरम्यान महिलांसाठी मुलींसाठी विविध स्पर्धेचे आयोजन केले होते। तसेच भाषण, सांस्कृतिक नृत्य, वेशभूषा परिधान करून आपल्या अंगी येणाऱ्या कला अवगत केल्या। मी सावित्री बोलते, स्वतःसाठी जगा। आज स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात। कोमल है कमजोर नहीं तू या गाण्यातून प्रेरणा मिळाली। विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित ज्येष्ठ नागरिक या महिलांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले। कविता धुर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रास्ताविक सोनालीताई पटेल यांनी केले। प्रथम दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। अंगणवाडी आशा वर्कर, पर्यवेक्षक, मदतनीस यांच्या प्रमुख पाहुण्यांचा हस्ते सत्कार करण्यात आला। मान्यवरांनी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या। त्यानंतर अध्यक्षीय मनोगत ॲडव्होकेट सीमाताई तेलंगे यांनी कायद्याविषयी व घडणारे बाल लैंगिक अत्याचार यावर योग्य मार्गदर्शन करण्यात आले। तसेच माननीय प्राध्यापक मंजुषा सागर, पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य महिला मंच अध्यक्ष सौ शोभाताई पारधी, उपाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड सौ प्रज्ञाताई पुरके, सौ हेमलताताई नलावडे, माननीय श्री बाळूभाऊ धुमाळ, नगरपंचायत नगरसेवक माननीय डॉक्टर कुणाल भोयर, भाजपा तालुका उपाध्यक्ष माननीय श्री प्राचार्य पंढरी पाटे, कृषिमित्र सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री ॲडव्होकेट वैभव पंडित, माननीय श्री ज्ञानेश्वर मुडे, केंद्रीय आजीवन प्रसारक गुरुकुल मोजरी, श्री रुपेश रेंगे, ग्रामगीताचार्य श्री महादेव मेश्राम, माजी सभापती पंचायत समिती राळेगाव, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका चिकटे मॅडम, माननीय श्री शशिकांत पिंपळे, उपसरपंच सौ नीलूताई पिंपळे, पोलीस पाटील माननीय श्री निखिल राऊत, सूर्योदय कोचिंग क्लासेस, जितेंद्र खोडे, युवक आधार जिल्हा प्रतिनिधी कैलास कोडापे, अजिंक्य भारत तालुका प्रतिनिधी नरेश राऊत, पत्रकार यांचे कार्य तसेच आभार प्रदर्शन यांचे सहकार्य लाभले। तसेच आभार प्रदर्शन वंदनाताई मेश्राम यांनी उपस्थितांचे आभार मानले। उपस्थित ओम शांती ग्राम संघ पदाधिकारी, उमेद मॅनेजर, गावातील सर्व बचत गटातील महिला, कॅन्डल सहकारी, छावा ग्रुप तसेच गावकरी यावेळी हजर होते। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज।